the great happiness. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अत्तानञ्च पियं जन्यां रक्षेयनं सुरक्षितं दीनं अन्यतरं यामं पठिजगेय पंडितो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय उपोषित दिनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वाडी या ठिकाणी वास्तव्यात असलेला श्रद्धावान गवई परिवारातील आयुष्यमती धम्म उपासिका प्रियंका ताई शुभम गवई या भगिनीच्या प्रथम गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्त या ठिकाणी आपणास धम्मदेसना तथा बाळाच्या साठी परिवाराच्या साठी मंगल मैत्री प्रदान करण्यासाठी उपस्थित असलेला पूजनीय भिक्षू संघामध्ये विराजमान असलेले, ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी मार्मिक धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे, असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्मबोधीजी थेरो, तद्वतच सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि परिवारातील सर्व नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी, आज मोठ्या हर्षोल्हासाने गवई परिवाराच्या विनंतीस मान देऊन आम्ही इथे उपस्थित आहोत। हालाकी बऱ्याचदा गवई आईने परिवाराने आमच्याशी संपर्क साधला। द ग्रेट हॅपीनेस या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत बुद्धाची वाणी पोहोचत असते। यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांमध्ये आज परिवर्तन घडत आहे। जे प्रत्यक्ष कधी विहारात किंवा भिक्खूंकडे जाऊन धम्मश्रवण करू शकत नव्हते, त्या लोकांच्या मोबाईल मध्ये आज यूट्यूब मुळे बुद्धाची वाणी त्यांना ऐकायला मिळत आहे। लोकांमध्ये सकारात्मक बदल होताना आम्हाला दिसत आहे। ज्यांना धम्मदेसना काय असते, भगवान बुद्ध कुठे वास्तव्य करीत होते, त्यांच्या आईच्या संदर्भात, त्यांच्या वडिलांच्या संदर्भात, त्यांच्या उपदेशांच्या संदर्भात, त्यांच्या शिष्यांच्या संदर्भात, तत्कालीन समाज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आणि भगवान बुद्धाला ज्या दायक आणि दानदात्यांनी दान दिले त्यांच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती आज यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला श्रवण करायला मिळते। त्याचाच एक भाग म्हणून आम्हा भिक्खू संघाच्या ज्या धम्मदेसना होतात त्या यूट्यूब वरती टाकल्या जातात आणि त्या लोकांना श्रवण करायला मिळतात। बऱ्याचदा असं होते की जसं आज आपल्याकडे आई म्हणाल्या, शुभम म्हणाला की पहिल्यांदाच आमच्याकडे हा प्रोग्राम होतोय,
असे बरेच लोक आहेत समाजामध्ये आजही की त्यांनाही वाटते, तेही सांगतात प्रामाणिकपणे की यापूर्वी आमच्याकडे असं काही कधी झालेलं नव्हतं किंवा याबद्दल आम्हाला माहिती नव्हती. तर बरेच गर्भमंगल संस्कार आम्ही पहिल्यांदा केले, म्हणजे पहिल्यांदा म्हणजे की लोकांमध्ये ते कधी झाले नव्हते. मग अशी भंतेजींनी जसा उल्लेख केला की कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम करतात या निमित्त लोकांना माहित नसते, त्यामुळे पण भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी या संदर्भात काहीतरी सांगितलं आहे, त्याची प्रोसिजर सांगितली आहे, तशा प्रकारचा कार्यक्रम आहे. अशा प्रकारचं वर्णन किंवा संदर्भ जेव्हा लोकांनी ऐकला तेव्हा ज्या ज्या घरामध्ये बाळ जन्माला येणार आहेत किंवा येणार होते, ज्या ज्या घरामध्ये आनंदाचा क्षण लोक अनुभवत होते, तेव्हा तेव्हा त्या त्या श्रद्धावान लोकांना की ज्यांची भगवंतावर, त्यांच्या धम्मावर आणि संघावर श्रद्धा निर्माण झाली, त्या त्या लोकांना इच्छा निर्माण झाली की अरे आपण पण भंतेजींना बोलावलं पाहिजे, आपण पण भिक्खूंना बोलून त्यांना चिवरदान, भोजनदान आदी दिलं पाहिजे, त्यांची धम्मदेशना श्रवण केली पाहिजे, आपल्या घरात जन्माला येणाऱ्या बाळाला ती धम्मदेशना बुद्धाची वाणी ऐकवली पाहिजे, बाळाच्या मम्मीला, बाळाच्या पप्पालाही बुद्धाची वाणी ऐकवली पाहिजे, आणि आपल्याही घरामध्ये जे गुणवान बाळ जन्माला यावं अशी अपेक्षा ठेवून जगत असतो, किंवा सुंदर बाळ जन्मास यावे, कुळाचा उद्धार करणारे बाळ जन्मास यावे ही अपेक्षा ठेवून जीवन जगत असतो, ही आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी म्हणून लोक आज घडीला गर्भमंगल धम्म संस्काराचं आयोजन करीत असतात. तेव्हा परिवाराने सुद्धा आम्हाला इथे निमंत्रित केला. आताच दोन्ही भंतेजींनी सुंदर अशी धम्मदेशना दिली आहे बघा. आपल्या चॅनलवरती गर्भमंगल संस्काराचे बरेच कार्यक्रम झालेले, कधी कधी लाईव्ह पण केले आहेत आणि कधी कधी प्रवचन पण ऐकले असेल. प्रियंकाताईने कधी ऐकलं असेल प्रवचन, त्याच्यामध्ये टाकलेलं प्रवचन आहे. शुभमने कधी बघितलं असेल, ऐकलं असेल तर गर्भमंगल. आम्ही पुण्याला एक आमची भगिनी आहे रोशनीताई सहारे, त्यांनी 3ऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे सातत्याने 7 महिने गर्भमंगल धम्मसंस्काराचे कार्यक्रम केले. 4-4, 5-5 भिक्षूंना आपल्या घरी बोलवत राहिले, त्यांना चिवर आदी दान देत राहिले, परिष्काराचं दान देत राहिले, भोजन दान देत राहिले, आणि अशा प्रकारची बुद्धाची पूजा आणि त्या माध्यमातून धम्मदेशना ऐकत राहिले. आता झालं असं की त्यांना बघा आता काही दिवसांपूर्वी एक सुपुत्री जन्मास आली त्यांच्या घरी. हालाकी अगोदर एक मुलगी होती आणि आता दुसरी पण मुलगी जन्मास आली. तर आम्ही जे प्रवचन करत होतो, आता भंतेजींनी जसं सांगितलं की मुलगी सुद्धा श्रेष्ठच आहे. तो जमाना गेला की ज्या काळामध्ये मुलीला, स्त्रीला असं एकदम असंच समजत होते, आता तो जमाना राहिला नाही. भारतामध्ये भारतीय संविधान चालते आणि संविधानामुळे समतेचं युग आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे स्त्रियांना जेव्हा नीच समजत होते तशी परिस्थिती आज राहिली नाहीये. आणि शिक्षण आहे, मुली जर शिकल्या तर त्याही स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात, आणि म्हणून त्यांना असं वाकड्या नजरेने आज कोणी पाहू शकत नाही, पाहिलं तरी काही त्यांची खैर नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून त्यांना दुसरी मुलगी झाली बघा त्या ताईला पुण्याच्या. आणि मग हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मम्मीकडे ते बाळ दिलं जेव्हा, तेव्हा ती एकदम खुश झाली. जिचा आम्ही गर्भमंगल संस्कार केला होता ती खुश झाली एकदम, ती हसत होती, चेहऱ्यावर तिचे हास्य आलं. मग त्याच्या काही नर्स वगैरे होत्या तिथे, डॉक्टर वगैरे होते, ते आश्चर्यचकित झाले. कारण त्यांना वाटलं बा अगोदर पण मुलगीच आहे आणि दुसरी मुली, त्यांचा अनुभव असेल तसा, कारण घराघरातला हाच अनुभव आहे. आणि विशेषतः याची अशी आहे की मुलगी त्यांनाच नको असते की जे स्वतःच मुलगी असतात. म्हणजे स्त्रियांनाच मुलगी नको असते. ही फार म्हणजे ज्याला 7वं 8वं आश्चर्य आपण म्हणू शकतो याला. म्हणजे स्वतः आई असून स्वतःलाच वाटते की कुळाचा दीपक झाला पाहिजे. मी तर आपल्या लोकांना, म्हणजे सगळ्याच भारतातल्या लोकांना सांगतो की जरा त्या कुलदीपाकडे पहा कधी कधी, की जो एकुलता एक आहे पण मायबापाला पाहत नाही, किंमत देत नाही. जो एकुलता एक असून देखील बहिणीला विचारत नाही, किंवा दोनही जरी असले तर भावाभावात पटत नाही. काय करता त्या कुलदीपाला, की जो कुलदीपक घरातल्या माणसाला, रक्ताच्या नात्यालाच आपलं समजू शकत नाही. उपयोग आहे का त्याचा? म्हणून भंतेजींनी आता तुम्हाला उदाहरण सांगितलं बघा. स्त्री ही एवढी श्रेष्ठ असते की ती मुलगी जेव्हा असते तेव्हा सुद्धा ती मायबापाची बनते, मायबापाला सहकार्य करते, आईला कामामध्ये मदत करते, धुण्यासाठी मदत करेल, भांडे घासण्यासाठी मदत करेल, घर साफ करण्यासाठी मदत करेल, स्वयंपाकासाठी मदत करेल. मुलगी ही श्रेष्ठ असते. म्हणजे माहेरी असताना श्रेष्ठ आहे. जेव्हा कधी कुणाची पत्नी बनते ती, तेव्हा त्या घरचा आणि तिचा आतापर्यंत काही संबंध नसतो, पण त्या घराला घर पण आणते, त्या घराला आपलं बनवते आणि त्या घरातल्या लोकांनाही प्रेम देते.
त्यांचं घर नीट ठेवते, त्या घराची सजावट करते, त्या घरातल्या लेकरांना आपलं समजते, त्या लोकांना चांगलं चांगलं जेवण बनवून देते, सगळ्या गोष्टी. म्हणजे एक पत्नी म्हणून सुद्धा ती एकदम परिपूर्ण असते आणि सर्वांची बनणारी असते. म्हणजे सर्वांना प्रेम आपुलकी जिव्हाळा देते, पाहुण्यांना सुद्धा खायला पियाला करायला धरायला ती मुलगी तिथे सून म्हणून राबते, ती तेच काम करत असते. त्यानंतर बघा ती आई बनते. जेव्हा आई बनते तर आई आईच असते. आई समान या जगात तर कोणीच नाही आहे. माता पितू पठ्ठान भगवंताने सांगितलंय ना, तर म्हणून आई पण श्रेष्ठच असते सगळ्या परिवारासाठी. बघा ती स्वतः उपाशी राहील कधी कधी, पण लेकरांचा विचार करते. तुम्ही सगळ्या जणी इथे आया असाल तर तुम्ही बघा, याबद्दल कल्पना करून बघा. कोणी जाती धर्माचा याच्याशी काही संबंध नाही. हा भगवंताचा उपदेश सार्वजनिक आहे. जातीचा धर्माचा काहीच संबंध नाही. बरेच लोक आमच्या संपर्कात सगळ्या जाती धर्माचे आहेत. मला वाटतं इथे पण आपण गवई बाबाने आईने सर्वांना बोलवलंच पाहिजे, कारण हा उपदेश सगळ्यांच्यासाठीच तर आहे. याच्यात काय कोणती काय वाईट गोष्ट. आता भंतीजीने बघा किती सुंदर शिकवलंय. सार्वजनिक आहे. आपल्याला जीवनाचा अर्थ कळायला पाहिजे. आपल्याला कोणी जातीपातीमध्ये आणून ठेवलंय ती गोष्ट वेगळी आहे, किंवा कोण कोणत्या प्रथेला परंपराला मानतात ती गोष्ट वेगळी आहे, पण जीवनाचा अर्थ तर कळायला पाहिजे आपल्याला. जीवनाचा अर्थच नाही कळाला तर जीवन कसं सुखी जगता येईल, आपल्याला सुखाने जीवन कसं जगता येईल. आणि म्हणून बघा, मुलगी आई असतानाही श्रेष्ठ असते, मैत्रीण असतानाही श्रेष्ठ असते, आणि जेव्हा ती आजी बनते तेव्हा आजी आजोबा पण बघा नातवंडांना किती जीव लावतात, नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलीमध्ये असतात. म्हणून त्या ताईला जेव्हा मुलगी झाली तर ती हसत होती, म्हणजे स्मित हास्य. कारण प्रवचनांमधून आम्ही सांगत राहिलो, मी नेहमी एक कथा सांगत असतो, तुम्ही जर कधी ऐकली असेल तर, मुलगी ही फॅक्स समान आहे हे सांगत असतो मी. मुलगा झेरॉक्स समान आहे हेही मी सांगत असतो. आता नवीन नवीन लोक आहेत म्हणून ते सांगावं लागते. या द ग्रेट हॅपीनेसच्या दर्शकांसाठी जरी ते समजा वारंवार किंवा पुन्हा पुन्हा होत असेल तरी सुद्धा जिथे कुठे असा प्रोग्राम असतो तिथे नवीन नवीन लोक असतात, म्हणून ते सांगत असतो आम्ही. कारण बऱ्याच घरांमध्ये जेव्हा कधी एखादी भगिनी गर्भवती असते ना, तर गर्भधारणा होण्याच्या पूर्वीपासून ते बाळ जन्माला येईपर्यंत काही काही लोकांचं एकच मत, मुलगा झाला पाहिजे बाई, आता मुलगा झाला पाहिजे, आता पोट चांगलं मोठं दिसते आमच्या सुनाचं, आमच्या मुलीचं, आता मुलगा झाला पाहिजे म्हणते. याला सांग त्याला सांग, पाहुण्यांना सांग, त्या पोरीला म्हणते बाई मुलगा झाला पाहिजे, बरं मुलगा झाला. बाप्पा कितीतरी घराची रांगोळी झाली बघा या अशा प्रकारच्या नको त्या कल्पनांमुळे. कारण मुली होतात म्हणून बघा त्या पोरीला कधी कधी सोडून देतात लोक. बघा मुली होतात म्हणून त्या तिला मारझोड होते. बऱ्याच ठिकाणी आता नांदेडला एक घटना घडली बघा मागे काही दिवसांपूर्वी. एका मुलीला बघा मुलीच झाल्या 2-3-4, आणि ते थांबायचं नाव घेणार, ते मुलगाच पाहिजे म्हणते, मुलगाच पाहिजे म्हणते. 4 मुली झाल्या तरी म्हणते मुलगाच पाहिजे म्हणते. मी म्हटलं बाबा बस करा आता, किती होऊ देता आता, हे सगळी जत्रा एकाच घरात मुलींची, ती मुलगीच झाली पाहिजे. 3री 4थी काहीतरी मुलगीच झाली. मग त्या पोरीला नाव ठेवते, ते नवरा आहे नाव ठेवते, सासूही नाव ठेवते, सारे घरदार नाव ठेवते, ननंदही नाव ठेवते, सगळे लोक काय तू मुलगीच देते, तू मुलीच येते तुझ्या जन्माला. आता मी म्हटलं बा, नेहमी सांगतो बा, आपण पण सायन्सचा विद्यार्थी आहे. 11वीला 12वीला शिकवतात की मुलगा व्हायचा की मुलगी व्हायची. तर हे कोणत्या देवाच्या मनात नाही नसते, कोणत्या झाडाच्या मनात नसते, कोणत्या घराच्या मनात नसते, ते कुणाच्या इतरांच्या मनावर नसते, तर ते असते पती आणि पत्नीवर अवलंबून, नाही का. पती पत्नीवर अवलंबून आहे मुलगा व्हायचा का मुलगी आहे. त्या बिचाऱ्या एकटीवर थोडी अवलंबून आहे का, ती एकटीच जन्माला घालते का बाळाला, तर दोघं मिळून जन्माला घालतात. आणि म्हणून मग एकावर कोणावर अवलंबून आहे, म्हणजे त्या मुलीवर अवलंबून नाही आहे की मुलगी जन्माला आली पाहिजे का मुलगा जन्माला आला पाहिजे. बरं मी त्यामुळे सांगतो मग की बा जे आलंय त्याच्यात समाधान माना, नाही तर लय लाडानं येडं जर केलं त्या पोराला, बा आता कुळाचा दीपक जन्माला आला तर मी आता मगाशी जे म्हणालो त्यानं ओळखीलं तर ओळखते, नाही तर ते बापा साऱ्या घराला म्हणते तुम्ही तिकडे जा म्हणते, बायकोला घेऊन जा तुम्ही कुठे. मग ते बायकोच घेऊन राहते, कारण ती बिचारी पोरगी तरी तुईनं किती वर्ष ऐकू घेईल, मुलगीच झाली असंच झालं तसंच झालं. आणि म्हणून मग त्या भगिनीला सुद्धा आम्ही सांगितलं होतं की बघा मुलगी ही फॅक्स समान असते आणि मुलगा झेरॉक्स समान असतो. काही अपवाद वगळता, कारण शुभमनं पण प्रवचन ऐकलं असेल तर हे म्हणेल बापा मलाच म्हणता का काय म्हणते. तर असं कुणाला ठराविक नाही आहे, परंतु झेरॉक्स यासाठी म्हणतो की जशी झेरॉक्सची मशीन असते दुकानात, नाही का, वरतून असा पेपर ठेवते
ते झेरॉक्सवाला आणि बटन दाबते, आपल्याला विचारते किती प्रिंट किती कॉपीज पाहिजे, आपण सांगितलं तेवढे बटन दाबते, ते 2 3 4 जे काय असेल ते, आणि खालून मग ब्लॅक अँड व्हाईट तर ब्लॅक अँड व्हाईट, कलरफुल तर कलरफुल मिळते, तिथच्या तिथंच मिळते. पण ती झेरॉक्स त्याला सांगताना काढण्यासाठी आपण आवर्जून सांगतो बघा कलर दे, आपलं चांगलं प्रिंट येऊ दे बरं, नाही का, क्लिअर आली पाहिजे म्हणतो. म्हणजे क्लिअर येण्याची गॅरंटी थोडी आहे, ते तिथंच मशीन असते, क्लिअर येण्याची गॅरंटी नसते, म्हणून आपण त्याला म्हणतो बा क्लिअर आलं पाहिजे. आणि ते येते की नाही खरंच गॅरंटी नाही, कधी कधी फिकट येते आणि कधी कधी लय डार्क येते, नाही का. आणि म्हणून झेरॉक्स मशीन तिथच्या तिथंच असते, त्याची गॅरंटी नसते. पण फॅक्स मशीनचं तसं नाही गणित. फॅक्स मशीन समजा आता आपल्या खामगावातून आपल्या वाडीतून आपल्याला अमेरिकेला फॅक्स करायचा आहे, तर त्या अमेरिकेच्या ऑफिसमध्ये जो फॅक्स मशीन आहे आणि इथे आपल्या ऑफिसमध्ये फॅक्स मशीन आहे, तर इथून जसं आपण पेपर तिकडे टाकतो मशीन मध्ये टाकतो, तर तो पेपर डॉक्युमेंट्स तिकडे त्यांना मिळत असतो. मग ते अमेरिका असो, लंडन असो, युरोप असो, कुठेही असो मिळत असतो फॅक्स मशीन. तर मुलीचंही तसंच आहे. मुलगी ही फॅक्समॅन का आहे, आता मी जे सांगितलं तुम्हाला की जरी ती आई वडिलांकडे लहानाची मोठी होते, तरुणपणापर्यंत राहते, पण लग्न झाल्यानंतर जेव्हा नांदायला जाते तेव्हा त्याही घराला आपलं बनवते, त्याही घराला घर पण आणते. आणि त्यानंतर माहेराच्या बाबतीतही तिच्या मनात म्हणजे मुलीच्या मनात जी आपुलकी असते तर ती मुलाच्या मनात असते का. आता इथं पुरुषही आहेत, जर आपल्या काळजावर हात ठेवून विचारा तुम्ही स्वतःला की खरंच बहीण भाऊ माय बाप यांच्याबद्दल लयच प्रेम आहे का. तर ते होय म्हणतील समजा एखाद्या वेळेस, नाही कसे म्हणतील. पण ऍक्च्युअल मध्ये जी हकीकत आहे तर ती हकीकत आहे का तशी. हे लगी एकाच मिनिटात म्हणते जा म्हणते तिकडे, मायला म्हणते जा म्हणते तिकडे, बापाला म्हणते जा म्हणते तिकडे, ठीक आहे तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणते. भावाला भावासोबत पटतच नाही बापा. आता घरात भाऊ जेवढा भावाचा वैरी असते तेवढा वैरी तर या जगात कोणीच कोणाचा नसेल, एवढे वैरी. आणि काहीच नाही छोट्या मोठ्या गोष्टीमुळे इतर लोक लय प्रिय लोकांना, पण जवळचे लोक मात्र हार्ड वैरी बनले आजकालच्या लोकांचे. बहीणही प्रिय नाही बघा लोकांना, बहिणीला भाऊ कधी कधी प्रिय नाही असं होते. मात्र सरासरी अशी आहे की मुलीला मात्र आपल्या माहेरचेही प्रिय असतात आणि सासरचेही प्रिय असतात. आणि असायला पाहिजे, मुलीने सासरच्यांना प्रिय समजलं पाहिजे. नाही तर तिकडे गेल्यावर ती गेली तिकडं मात्र सारी माहेरचीच. काल एक जण भांडण घेऊन आला, आमच्या लय भांडणं घेऊन येतात लोक, भांडण घेऊन येतात म्हणजे सांगतात, कंप्लेंट करतात याच्यावर काय करा. तर काल परवा एका ठिकाणी भानगड झाली म्हणे काहीतरी, ते उठ सूट, मम्मी मी आता उठले, मम्मी मी आता नाश्ता करत आहे, मम्मी मी आता जेवण करत आहे, मम्मी आता आंघोळीला चालले, मम्मी आता आंघोळीहून आले, आणि मम्मी आता मी जेवण करू लागले, मम्मी आता मी शाळेत पोराला घेऊन चालले, मम्मी पोराला सोडून आले, आणि मम्मी मी आता स्वयंपाक करायले, मम्मी साखर किती टाकू, मम्मी पत्ती किती टाकू. आता बापा हे सारं तिकडूनच किती टाकून काय टाकू, इकडं आले कशाला तुम्ही, तिकडच थांबा, आले कशाला. आता ठीक आहे ना, विचारपूस करा काय काय कसं काय 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 नाही. तर ते पोरगा ते सांगे, ते आई सांगे भंतेजी म्हणे आम्ही बाहेर गेलो की मोबाईल घेते म्हणे आणि काय बोलते म्हणे, काय सांगता येत नाही म्हणे. आणि जेव्हा मग आम्ही घरात आलो म्हणे तर तेव्हा मग लगेच हा मम्मी मी नंतर बोलते आणि ठेवून देतो. आम्ही म्हणतो बाप्पा तुला काय बोलायचं ते आमच्या समोर बोल ना बाई, आम्ही कुठं म्हणतो की काही बोलू नको. तर ते मग त्यांचा लय काय राडा झाला. ज्या लोक बसवले त्यांनी त्यांना सांगितलं की तुझ्यावर कुठं आम्ही संशय घेतो, तुला जे काय बोलायचं तर सर्वांच्या समोर बोलणं, कोण काय टोकेल का तुला. पण असं बारीक 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 दळू लागल्यावर आपल्या आपल्या रूम मध्ये जाऊन संशय येईल का नाही. तर त्याच्यामुळं मुलीच्याही जातीने तिकडे गेल्या, सरासरीची गोष्ट सांगतो की आपल्या त्या सासरच्या घरालाच आपलं समजलं पाहिजे. आणि समजतात, फक्त अपवादात्मक अशा काही भगिनी असतात की त्यांचं जरा फॉल्टी मानसिकता असते म्हणून त्या तिकडे असतात, पण सारची ध्यान मन इकडेच असते. तिकडे काय तिकडचं घेऊन यायचं आणि इकडून दिले असं सांगायचं. आमचे एक भंतीजी सांगतात असं काय काय. तर तशा प्रकारचा स्वभाव नसावा म्हणून फॅक्स समान यासाठी म्हणतो की ती जरी नांदायला गेली तरी भाऊ बोलत नसेल समजा यदा कदाचित भाऊजाई मुळे. कोणामुळे बोलत नाही माहित आहे तुम्हाला सर्वांना. कारण एक जर म्हणे बा
मी पण सांगतो लोकांना, असं कोणतंच डोस आणि कोणताच औषध भेटते काय माहित, लग्न होईपर्यंत माय 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 मम्मी 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 म्हणते, पप्पा 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 बाबा 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 म्हणते, ताई 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 तोंड भरून म्हणते, दादा दादा भाऊ भाऊ तोंड भरून म्हणते, आणि नेमकं लग्न झालं 5-6 महिने वर्षभर झालं संपला विषय, सारे लोक परेशान असतात. आणि म्हणून मी लोकांना म्हणतो बा असा कोणता डोस आणि कोणतं औषध येते काय माहिती, की ज्यामुळे पोरं बदलतात म्हणजे काय बिघडतात, आणि सारेच तसे नसतात. मात्र शुभम काही तसा नाही, पण सांगतो यांच्या निमित्ताने सांगतो, प्रियंकाबाई पण तशी काही नाही, पण निमित्ताने सांगतोय उपदेश. आणि त्यामुळे मुलगा झेरॉक्स समान असतो, म्हणजे 24 तास आई वडील बहीण भाऊ यांच्या बरोबर असतो, पण तेवढी किंमत मुलाला नसते जेवढी मुलीला असते. आणि ही हकीकतच आहे, घराघरातली ही कहाणीच आहे, तुम्हा सर्वांना त्याचा अनुभव असेल. आणि मी हे यासाठी म्हणून सांगतोय भंतेजींचा संदर्भ घेऊन, की असा कधी विचार करता कामा नये की मुलगा झाला पाहिजे किंवा मुलगी झाली पाहिजे. जे असेल ते असेल ना, जे जन्माला आलाय त्यांना चांगले संस्कार द्यावेत, नाही का, चांगलं बनवावं, जी दुनियादारी त्यांना समजून सांगावी, बुद्धाच्या बद्दल धम्माच्या बद्दल संतांच्या बद्दल श्रद्धा त्यांच्या मनामध्ये विकसित करावी, आणि तरच ते आपलं भविष्यव्य बनवू शकतात, आपल्याला भविष्यामध्ये आपली ती काठी बनवू शकतात. परंतु जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, तर त्यांच्यावर चांगले संस्कार दिले नाही, तर ते आपले होतील का, नाही होऊ शकत. आणि म्हणून तुम्हाला मी एक भगवंताच्या काळामध्ये घडलेली हकीकत सांगतो, की सारख्या स्वभावाची किंवा सारखे गुण असलेलीच लोक एकमेकांच्या सोबत कशी राहू शकतात. सारखे गुण जर नसतील, सारखा स्वभाव सारखं आचरण जर नसेल, म्हणजे समान गुण म्हणतो ना, समान गुण जर नसतील तर ते रक्ताच्या नात्यातले लोक जरी असले तरी सोबत राहू शकत नाहीत किंवा त्यांचं पटू शकत नाही. हे जे लोकांचं पटत नाही ना एकमेकांसोबत, नाही बा आपलं पटत नाही म्हणतात, लय लोक म्हणतात आपलं पटत नाही म्हणतात. तर का पटत नाही माहिती तुम्हाला, तर भगवंतानं सांगितलं की पूर्वीचे जे कर्म असतात आपले, ते कर्म जशा प्रकारचे असतील तर वर्तमानातील जीवनामध्ये तशा प्रकारचा आपल्याला स्वभाव प्राप्त होत असते. पण तो स्वभाव जो प्राप्त झालेला असतो पूर्वीच्या कर्मामुळे, त्याच्यात बदलही करता येतो. जसा हा गर्भमंगल संस्काराचा कार्यक्रम आहे, जर आपण चांगल्या प्रकारचे बाळाला संस्कार देत राहिलो, दररोज दररोज बुद्ध पूजा करत राहिलो, दररोज मेडिटेशन करत राहिलो, दररोज मंगल मैत्री करत राहिलो, दररोज बुद्धाची वाणी ऐकत राहिलो, श्रवण करत राहिलो, बुद्धाची वाणी जर म्हणत राहिलो, नमो तस्स भगवतो बुद्धं शरणं धम्मं संघं शरणं गच्छामि म्हणत राहिलो, तर त्याचाही बाळावर खूप चांगला सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे पूर्वीचे कर्म सुद्धा काही काही आपण थांबवू शकतो, म्हणजे त्याच्यात बदल करू शकतो. भगवंताची वाणी ही वैज्ञानिक आहे, ही काही नशीब म्हणजे बा नशिबानं आले मग असं हे कसं काय झालं, कोणामुळे झाले, तर नशिबामुळे झाले. कायचं नशिबामुळे झाले, माय जसा असेल बाप जसा असेल ते पोरग तसं होते, पोरगी तशी होते. नेहमी सांगतो आपण, लेख म्हणजे मायबापाची मानसिकता जशी असते, गर्भधारणा होण्याच्या अगोदर पासून गर्भधारणा होत असताना, गर्भधारणा झाल्यावर 9 महिने 9 दिवसांपर्यंत माता पिता आणि घरच्या लोकांची जशी मानसिकता असेल, स्वभाव असेल, त्या बाळावरती त्याचा तसा परिणाम होते. तर आपण जर मग प्रेमळ असेल, आपण की इतरांचा आदर करणारे असेल, आपण दान धर्म करणारे असेल, आपण सील पालन करणारे असेल, आपण ध्यान करणारे असेल, आपण सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करणारे असेल, तर ते उतरेल की नाही, उतरेल की नाही. शुद्ध बीजा कोटी फळे रसाळ गोमटी संताचं वचन आहे. असं नेहमी सांगतो आपण, शेतीमध्ये पेरणी केल्यावर त्याची मशागतही करावं लागते. नाही तर लयच बीज मी फारच चांगल्या क्वालिटीचं बीज आणलंय, आमच्या शेतीसारखी कोणाची शेतीच नाही, आणि आता आम्ही बरोबर पेरणी केली वेळेवर, आणि 6 महिन्याने जातो कसं पीक येत नाही पहा. येते का पीक बरोबर? किती चांगली शेती असू द्या, काळी घोर शेती असू द्या, सुपीक शेती असू द्या, चांगल्या क्वालिटीचं बीज असू द्या, आणि वेळेवर तुम्ही पेरणी केलेली असू द्या, जर पेरणी केली घरी आलो म्हणत राहिलो की आता बघा कसं पीक येते, आता बघा कसं पीक येते, आणि 6 महिन्याने गेल्यावर पीक येईल का बापा? त्या पिकाच्याच जास्त उंच उंच गवत येईल, तिथं वानर खाऊन टाकतील त्याला, पक्षी खाऊन टाकेल त्याला, नाही का, सुकून जाईल त्याला, बरोबर कंस लागणार नाही किंवा अजून काय काय. तर भगवंताने सांगितलंय केवळ बीजारोपण करूनच आपल्याला थांबावं लागणार नाही, तर त्याच्या पुढची प्रोसिजर आहे. पीक धान्य व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला निगराणी करावी लागते. तर हे जे काही आहे ना, मग हे निगराणी करणे आहे. 9 महिने 9 दिवसांपर्यंत आपल्याला निगराणी करावी लागते. आणि निगराणी कशी करावी लागते, तर आपल्या मनाला निर्मळ ठेवावं लागते. बाळ निर्मळ मनाचा जन्माला यायला पाहिजे ना, वाटते ना आपल्याला. तर काय करावं लागेल मग?
माता पित्याला आणि घरच्या लोकांना आपलं मन निर्मळ बनवावं लागेल. बाळ हे दानशूर म्हणून जन्मास यायला पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर आपल्याला काय करावं लागेल? बाळाच्या निमित्ताने आपल्याला दान पुण्य करावं लागेल. जसं आज इथे परिवाराकडून चिवरदान परिष्काराचं दान दिल्या जात आहे, तर आपल्याला सुद्धा बाळाचं निमित्त ठेवून कायमस्वरूपी यथाशक्तीनुसार जे जे म्हणून काही दान पुण्य करता येईल ते दान पुण्य करता आलं पाहिजे. बाळामध्ये तो गुण उतरेल. आपल्याला सील पालन करता आलं पाहिजे. सील पालन जर आपण करत राहिलो तर बाळामध्ये तो गुण उतरेल. आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे, बाळामध्ये तो गुण उतरेल. आणि जर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो तरच चांगलं बाळ आपल्या परिवारामध्ये जन्मास येऊ शकते. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की हा निगराणीचा काळ आहे, 3ऱ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंतचा. कारण 3 महिने जेव्हा पूर्ण होतात तेव्हा आपल्या शरीराचे 2 अवयव विकसित व्हायला सुरुवात होत असते. ते म्हणजे कोणते? एक तर हृदय आणि दुसरं आपला मेंदू. आता बघा सोनोग्राफी सिस्टम आता आली. भगवंताच्या काळात सोनोग्राफी नव्हती 2600 वर्षांपूर्वी, पण भगवान सर्वज्ञ होते. सर्वज्ञ म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान जशास तसं ओळखायचे भगवान बुद्ध. आणि त्यामुळे भगवंतांनी तेव्हा सांगितली ही गोष्ट, वैज्ञानिक गोष्ट, की जेव्हा 3 महिन्याची गर्भवती माता असते तेव्हा त्या मातेने भिक्षू संघाला आपल्या परिवारामध्ये सातत्याने 7 महिन्यांपर्यंत बोलावून त्यांच्याकडून बुद्धाची वाणी श्रवण केली पाहिजे. परित्राणाच्या द्वारे, बुद्ध पूजेच्या द्वारे, मंगल मैत्रीच्या द्वारे त्यांची धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. त्यांना दान आधी केलं पाहिजे. त्यांच्याकडून सील पालन करून घेण्याचा विधी करून घेतला पाहिजे. त्यांच्याकडून ध्यानाचे धडे, मंगल मैत्री, त्यांची मंगल मैत्री आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. हे भगवंतांनी तेव्हा सांगितलेलं आहे बघा. कारण जेव्हा कधी आपली सायकोलॉजी जशी असते, जसं भंतेजींनी सांगितलं, खालेलं अन्न जसं बाळाला भेटते त्यामुळे त्याच्या शरीराची अवयवाची वाढ होते कमी जास्त प्रमाणामध्ये. अगदी अन्नामुळे बाळाच्या शरीराची अवयवांची जशी वाढ होते तसंच माता पित्यांची मानसिकता जशी असते या दरम्यान ती मानसिकता कारणीभूत ठरते बाळाच्या गुणवत्तेसाठी. म्हणून बघा काही ठिकाणी तुम्ही लाख बांधून ठेवण्याचा प्रयत्न करा, बाप चोरी करणारा असेल, लबाडी करणारा असेल तर ते पोरग आज ना उद्या, उद्या ना परवा त्याला खोट्याचं सोडायचं काम आहे फक्त. ते बरोबर तिकडेच जात. त्या दिवशी एक आली भगिनी बघा सांगत होती, ते दोघे आले नवरा बायको. ते म्हणे भंतेजी आम्हाला आता समजलं म्हणे 2-3 दिवस झाले आमचा पोरगा जवान झाला म्हणे. आम्हाला वाटलं बा लय शिकू लागला, चांगलं काय तर आमचा पोरगा दारू पिऊन आला म्हणे, तोंडाचा वास येऊ लागला आणि बाथरूम मध्ये जाऊन म्हणे बिडी काहीतरी काय म्हणतात त्याला ते पिऊ लागला. तर मी आता थोडासा परेशान झालो. म्हटलं आता काय कारण ते दोघे असे रडकं तोंड करून म्हणत होते, सांगत होते. आपल्या मनात थोडीफार करुणा आहे तर आपल्याला बेकार वाटलं मला ते. कारण मायबापाच्या अपेक्षा असतात ना पोरांकडून, तर पोरांना तेव्हा काही कळत नाही, ते धुंदीत असतील. पण मग ते दोघे पण, ती बाई तर रडतच होती ती भगिनी खूप. भंतेजी काहीतरी करा, असं करा तसं करा. मग मी त्यांना सहज विचारला, तर आपल्याला माहित आहे गोम काय असते, कशामुळे काय होते ते. रोजच ऑपरेशन करू लागलो आपण हे लोकांचे सांगू की कशामुळे काय होते. भगवंतानं सांगितलेलं आहे ना आपल्याला. तर मग त्यांना म्हटलं बा पहा, वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या दोघांपैकी कोणीतरी तसं करत असेल. त्यांना तसं म्हटलं मी डायरेक्ट म्हटलं बा तुमच्या दोघांपैकी कोणीतरी हे अशा प्रकारे करत असेल आणि त्याचा हा परिणाम आहे म्हटलं. कारण दुसऱ्याला कोणाला दोष देता येत नाही. सगळेच थोडीच ते तंबाखू काय खातात, दारू बिरू सगळेच पितात का? नाही पित सगळे. काही पोरं किती सज्जन, काही मुलं किती सज्जन, खूप चांगल्या प्रकारे व्यसन नाही, काही नाही, अभ्यासामध्ये लक्ष असते. आणि काही वायात गेले. आणि त्यामुळे त्यांना म्हटलं बघा तुमच्यामध्ये कोणामध्ये तरी काहीतरी फॉल्ट आहे. तर ते मग हळूच म्हणे, ती बाई रडता म्हणे भंतेजी यांना सांगा म्हणे. म्हटलं आता यांना आता काय सांगू. गाडी पुढे गेली निघून. म्हटलं बा आता ती गाडी पुढे घेऊन गेल्यावर आता काय सांगावं त्यांना. तर ते म्हणे हो भंतेजी म्हणे माझं चुकलंच म्हणे, जरा मला लय सवय आहे म्हणे ते काय खायची, ते खराब वास येते की नाही ते तोंडात ठेवल्या तर ते खायची मला सवय लागली म्हणे. आणि ते बिडी पियायची सवय लागली म्हणे मला. आणि ती काय सुटतच नाही म्हणे तलप. आणि त्याच्यामुळे मग ते झालं काय म्हणे तुम्ही म्हणता त्यानुसार. हो मी म्हटलं तुमच्यामुळे झालं. आता कोणाला दोषी द्या, त्याच्या मित्राला दोषी देऊन काय उपयोग आहे. कारण कधी असं होतं. आता आम्ही पण तर शाळेत होतो, आम्ही पण तर कॉलेजला होतो. समजा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, आम्हाला पण तर असे तसे लोक भेटतातच ना का, भेटतच नाहीत असं थोडी आहे. शिव्या देणारे लोक भेटतात.
नाव ठेवणारे लोक भेटतात, दारू पिणारे लोक भेटतात, असं भेटत नाही असं थोडी आहे. पण जगाकडून काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय हे कोण ठरवा? आपण ठरवायचं असते. आणि जग भलेही कसंही असेल पण आपल्याला कसं बनायचं आहे, काय घ्यायचंय हे आपण ठरवायचं आहे. आणि त्यामुळे त्यांना समजून सांगितलं, त्याच्या पोरालाही समजून सांगितलं की बाबा असं नको वागू, परेशान होत आहे घरचे लोक आणि याच्यामुळे बर्बादी आहे. भगवंतांनी त्यावेळेस सांगितलं 5व्या शिलामध्ये सुरा मेरे मद्यप मादक ठाणा वेर म्हणजे दारू गांजा बिडी तंबाखू पासून अलिप्त राहायला पाहिजे, कारण त्याचा घरावरती दुष्परिणाम होतो. आणि त्यामुळे हे यासाठी म्हणून मी सांगतोय की आई वडिलांमध्ये जी गुणवत्ता असते, आई वडिलांचा जो स्वभाव असतो तो स्वभाव बाळामध्ये उतरत असतो. मग कोण्यातरी मायबापाला परिवारातल्या लोकांना वाटते का की आमच्या घरात जे जन्माला बाळ येणार आहे ते कसंही निघालं तर काही हरकत नाही, ठीक आहे असं वाटतं कोणाला तरी? बाबा बिलकुलच वाटत नसेल कोणाला. ते चित्र लावू लावू बेजार बेडरूम मध्ये, कुठं हॉल मध्ये, कुठं काय त्या दवाखान्यामध्ये अशी चित्र असतात बाळाची. आणि ते पाहत राहते म्हणजे त्या चित्राकडे. एक जणांना सांगितलं ते म्हणजे चित्राकडे पाहत, उठलं की चित्राकडे पाहायचं, उठलं की चित्राकडे पाहायचं, झोपताना चित्राकडे पाहायचं. कशासाठी? तर त्या चित्रातल्या सारखं बाळ जन्माला. मी म्हटलं बा भगवंताकडे पाहत राहा, भगवंताच्या फोटोकडे पाहत राहा, भगवंताचं जे काही तत्वज्ञान आहे ते आचरणात आणत राहा, ते आपल्या वाणीत आणत राहा. भगवंतासारखं बाळ एखादा तरी गुण थोडाफार तर उतरला तर उतरला. आता ते बाळ कोणाचं काय आपल्याला माहित नाही. ते मोठे झालं असेल, वायाला गेला असेल, ते काय काय करत असेल हे त्याच्याकडेच पाहू आणि त्या सौंदर्याला काय करता हो? नाक चांगलं असून काय करता, डोळे चांगले असून काय करता, गाल चांगले असून, अनहुटी चांगली असून काय करता? स्वभाव महत्वाचा आहे, सौंदर्य महत्वाचं नाहीये. काय महत्वाचं आहे? स्वभाव महत्वाचा. स्वभाव गुण फार महत्वाचा आहे. सौंदर्याला काय करता? ही त्वचा कधी गोरी असेल, कधी काळी असेल, नाक कधी चपटा असेल, कधी काय लांब असेल, काय जे काय असेल त्याला फारसं महत्व दिलं नाही पाहिजे. स्वभाव महत्वाचा आहे. म्हणून माय बापाचा स्वभाव या दरम्यान चांगला असावा असा आपल्या सांगण्याचा उद्देश आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा बघा अशा प्रकारचा एक उपदेश सांगितलेला आहे. मी तो तुम्हाला सांगणार होतो, परंतु हे सांगता सांगता ह्याही गोष्टी ज्या काही आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. चंक्रमण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी 8 भिक्षूंबद्दल, 8 भिक्षूंच्या वेगवेगळ्या स्वभावाबद्दल उपदेश केलेला आहे. चंक्रमण नावाचं सुत्त आहे बौद्ध साहित्यामध्ये. तेव्हा भगवान बघा गृधकुट पर्वतावर राहत होते, राजगृहाला. तुम्ही जर कधी तिकडे गेलात तर शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो मी. गृधकुट पर्वतावर भगवान राहत होते. राजगीर, आता राजगीर आहे बघा, तेव्हाच राजगृह 2600 वर्षांपूर्वीचा राजा बिंबिसार होता तिथे राजा. तर आताही तिथे आहे, राजगिरी पर्वत आहे, गृधकुट पर्वत आहे. आणि तिथे शांतिस्तूप बनवला जपान गव्हर्नमेंटने. बुद्धगयेच्या सहलीत तुम्ही कधी गेलात, आम्ही आताच जाऊन आलो, नेहमी जातो आम्ही. तर मग भगवान तिथे राहत होते. असंख्य भिक्खू होते तिथे, हजारो भिक्खू होते. भगवान एक दिवस असेच बसले, भिक्षू सोबत होते भगवंताच्या. भगवान असे बसायचे, भिक्षू आजूबाजूला बसलेले असायचे, भगवान उच्च आसनावरती बसलेले असायचे, उपदेश करायचे भगवान बुद्ध. आणि तेव्हा 7-8 भिक्खू असे समोर चंक्रमण करत होते. चंक्रमण समजते तुम्हाला? असं चालत होते, चालता चालता ध्यान करत होते किंवा एकाग्र चित्ताने चालत होते. पाय उचलत आहे, पाय उचललेला आहे, पाय ठेवत आहे, पाय ठेवलेला आहे, असं एकदम मन लावून, म्हणजे इकडे तिकडे न पाहता. तर ते एकाग्र चित्ताने चंक्रमण करत होते. 7-8 भिक्खू होते त्याच्यामध्ये. तर मग 7-8 भिक्खू जे होते ते विशिष्ट प्रकारचे 8 भिक्खू होते. विशिष्ट प्रकारचे समजते तुम्हाला? विशिष्ट प्रकारचे. माणसंच, पण सगळे माणसं सारखे असतात का? नाही. काही काही लोक विशिष्ट असतात, काही काही गुणांमध्ये विशिष्ट असतात. तसे भिक्खू पण काही काही भिक्खू जे होते ते विशिष्ट भिक्खू होते. तर मग 7-8 भिक्खू विशिष्ट होते त्यावेळेस तिथे. तर मग ते जे भिक्खू तिथे चंक्रमण करत होते ना, तर त्यांच्या सोबत वेगवेगळ्या त्या विशिष्ट भिक्खू सोबत वेगवेगळे भंतेजी फिरत होते, चंक्रमण करत होते. मग भगवान बुद्ध त्यांच्या सोबत बसलेल्या भिक्खूंना उद्देशून म्हणाले, भिक्खूंनो हे पहा, तुम्ही त्या भिक्खूंना पाहत आहात जे झुंडी झुंडीनं चालत आहेत कोणाकोणाबरोबर? तर भिक्षू म्हणाले, हो भगवान. तर ते वेगवेगळे का चालत आहेत माहिती आहे तुम्हाला? म्हणजे ठराविक भिक्षू बरोबरच ते भिक्षू का चालत आहेत माहिती आहे तुम्हाला? तर भिक्षू म्हणाले, नाही भगवान, आपण सांगितलं तर बरं होईल. मग भगवंताने सांगितलं. तर त्याच्यात भिक्षू जे होते ते एक होते सारीपुत्त भंतेजी. सारीपुत्त भंतेजी ते प्रज्ञेमध्ये परिपूर्ण होते, अग्र होते सारीपुत्त भंतेजी. त्यानंतर एक होते महामोग्गलायन भंतेजी. हे मुख्य अग्र भंतेजी होते. भगवंताच्या काळामध्ये अनेक अग्र भिक्षू होते, त्यामध्ये हे एक अग्र होते. म्हणजे सारीपुत्त होते, प्रज्ञेमध्ये अग्र होते. त्यानंतर महामोग्गलायन भंतेजी होते, ते रिद्धी सिद्धीमध्ये अग्र होते, रिद्धी बलामध्ये अग्र होते. त्यानंतर महाकाश्यप भंतेजी होते, ते धुतांगामध्ये अग्र होते.
महाकाश्यप भंतेजी बघा, महापरिनिर्वाणाच्या वेळेला भगवंताचं महापरिनिर्वाण जेव्हा झालं, अग्नी डाग देण्याच्या अगोदर म्हणजे सर्वात शेवटी जोपर्यंत महाकाश्यप भंतेजी तिथं पोहोचले नाही त्या कुशीनगर मध्ये चितेजवळ भगवंताच्या, तोपर्यंत अग्निडाग म्हणजे चितेनं पेट घेतलेला नव्हता. तर ती महाकाश्यप भंतेजी दुथांगधारी होती. त्यानंतर भगवंताने सांगितलं बघा की त्याच्यामध्ये अजून एक भंतेजी होते, पुण्य नावाचे भंतेजी होते, मंता आणि पुत्त पुण्य. तर ते मंता आणि पुण्य जे होते ते सुद्धा धर्मकथिक होते. धर्मकथिक म्हणजे उपदेश देण्यामध्ये अग्र होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये जे भंतेजी होते, एक भंतेजी होते अनिरुद्ध भंतेजी जे होते दिव्य चक्षुमध्ये ते अग्र होते, दिव्य चक्षुमध्ये अग्र होते. उपाली भंतेजी होते त्याच्यामध्ये, ते उपाली भंतेजी जे आहे ते विनयामध्ये अग्र होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये आनंद भंतेजी होते. आनंद भंतेजी जे आहे तर ते बहुश्रुत असणाऱ्यांमध्ये अग्र होते. आणि त्यानंतर एक भंतेजी होते त्यामध्ये ते होते देवदत्त भंतेजी. देवदत्त भंतेजी पापेच्छ होते आणि पापेच्छ असणाऱ्यांमध्ये अग्र होते. आता हा प्रत्येकामध्ये असलेला विशिष्ट प्रकारचा ज्ञानाचा एक गुण सांगितलेला आहे. हे सगळे भंतेजी जे आहे, तर भगवान बुद्ध त्या भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो, सारीपुत्त भंतेजीच्या सोबत फिरणारे जेवढे भंतेजी आहेत की नाही, आता तिथे 7-8 जण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते ना, असे समोर मस्त त्या पर्वतावर फिरत होते. तर समजा आता मी फिरत आहे तर माझ्या मताचे भंतेजी माझ्यासोबतच फिरत होते. दुसरं कोणीतरी भंतेजी फिरत आहे तर भंतेजीच्या मताचे लोक भंतेजी सोबतच भंतेजी फिरत होते. भंतेजी फिरत असतील तर भंतेजीच्या मताचे भंतेजी बरोबर फिरत होते. म्हणजे याचा अर्थ असा सांगितला भगवंताने, आपण ज्या मताची असतो किंवा आपला दृष्टिकोन, आपला स्वभाव, आपलं आचरण, आपली गुणवत्ता जशा प्रकारची असते, आपण त्याच लोकांबरोबर राहू शकतो, त्याच लोकांबरोबर आपलं पटू शकते. गुणवत्ता जर अशी अपोजिट असेल तर आपलं त्यांच्याशी पटत नाही. तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर बघा तुम्ही. म्हणजे कोणाबरोबर पटते का आपलं? नाही पटत. कोणी आपल्या सोबत राहू शकते का? नाही राहू शकत. कुणालाही आपण आवडतो का? आवडतो का? नाही आवडत बाप्पा. कशी आवडेल आपण कुणालाही? आपण ठराविक लोकांनाच आवडतो. कोणी असो समजा तर ठराविक लोकांनाच आवडतो. का ठराविकच लोकांना आवडतो माहिती आहे? जेव्हा गुणसूत्र जुळतात त्याच लोकांबरोबर आपण राहू शकतो किंवा आपल्याला वाटतं यांच्या बरोबर राहिलं पाहिजे, यांच्या सहवासात राहिलं पाहिजे, यांचं बोलणं ऐकलं पाहिजे, यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्यासोबत उठलं बसलं पाहिजे किंवा त्यांनी आमच्या सोबत आलं पाहिजे, हे जे वाटते आपल्याला. तर भगवान बुद्ध म्हणाले, समान गुणधर्म ज्यांचे असतात त्यांच्याच सोबत आपण उठू बसू शकतो किंवा तेच लोक आपल्या सोबत उठू बसू शकतात किंवा त्यांच्याशीच आपलं पटू शकते, इतरांशी पटत नाही. तर मग सारीपुत्त भंतेजी सोबत भगवान बुद्ध म्हणाले, जे भंतेजी आहेत सारीपुत्त भंतेजी सोबत चालणारे, तर ते सगळेच भंतेजी भिक्षुनो प्रज्ञेमध्ये अग्र असणाऱ्यांपैकी आहेत. सगळे भंतेजी सारीपुत्त भंतेजी सोबत चालणारे. का? तर सारीपुत्त भंतेजी प्रज्ञेमध्ये अग्र आहेत, तर बाकीचे सुद्धा प्रज्ञावान भंतेजी असल्या कारणाने बरोबर त्यांच्यासोबत पटते आणि म्हणून ते त्यांच्या सोबत चालत आहेत. जसं लोहचुंबक असते ना, मॅग्नेट, तर मॅग्नेट बघा सोन्याला चिपकते का? चिपकते सोन्याला? नाही चिपकत. लाकडाला चिपकते का? नाही चिपकत. पण दुसरं मॅग्नेट त्या मॅग्नेटच्या जवळ आणलं तर चिपकते की नाही? चिपकते. लोखंड त्याच्या सोबत जर आणलं तर लोखंडाला चिपकते की नाही? का? तर तत्सम गुणधर्म. तत्सम गुणधर्म तर माणसांच्या बाबतीत तसंच आहे. सारखे गुणधर्म जुळाले की मग ते बरोबर पटते. काल आम्ही अकोल्यात गेलो होतो, त्या अकोल्यात होता एक पोपट, नाही का? तर ते पोपट पिंजऱ्यात ठेवला, ते आमच्या निकोशी आईने घरामध्ये पाळला पोपट. सुंदर पोपट होता एकदम. भंतेजीचं प्रवचन सुरू होणार होतं आणि ते पोपट म्हणत होता, मम्मी तू कुठे आहे? मम्मी तू कुठे आहे? मी म्हटलं बाबा लय आश्चर्यचकित करून टाकणारी गोष्ट आहे. मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? ते म्हणत होतो. बाबा रेकॉर्डिंग केलं आमचं ते प्रवचन, हे रेकॉर्डिंग करून आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो ना आम्ही, तर ते त्याच्यामध्ये शूट केलेलं आहे. भंतेजीने ते आवाज आला त्याच्यामध्ये, ते पोपट म्हणते मम्मी कुठे आहे? त्याला ते बाहेर ठेवलं, आतमध्ये ठेवलं होतं. मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? मग ते पिंजरा आणला, त्या निकोश आईच्या मांडीवर ठेवला. त्यानं ते आईनं असा हात लावला थोडासा पिंजऱ्याला, मग त्याला ते दिसली वाटते आई, समजलं असेल त्याला. मग बाहेर ठेवलं त्याला, खिडकीमध्ये मुकत बसलं ते.
आई कुठे, आई कुठे. कुत्र्यांचं बघा तसंच आहे. ज्याला लहानपणापासून खाऊ पिऊ घातलं ते बरोबर आपल्याला अर्ध्या रात्री ओळखते. म्हणजे गुणसूत्र जुळालेले असतात. त्याचा स्वभाव आपल्याला पटलेला असते किंवा त्याचा स्वभाव आपल्याला समजते, आपला स्वभाव त्याला समजते, एकमेकांचं प्रेम समजते, एकमेकांचा जिव्हाळा समजते. म्हणून आपण एकमेकांच्या सोबत राहू शकतो. दुसऱ्यांसोबत पटत नाही. पटते का? दुसरे कुत्रे आले त्याच्याजवळ ते भुंकते, पण आपल्या घरचा माणूस आला ते मुकत बसते. असं त्यानं सांगितलं शांत बस, भुंकू नको, मुकत बसते ते. बस म्हणलं की बसते, उठ म्हटलं की उठते. तर हे भगवंताने सांगितलं की गुणसूत्र सारखे असतील तर सोबत राहू शकतो. महामोगलान भंती जी होते ते रिद्धीमध्ये आग्रह होते. मग रिद्धीमध्ये आग्रह असल्या कारणाने त्यांच्यासोबत भगवान म्हणाले जे कोणी भिक्षू आहे ते रिद्धीमध्ये आग्रह असणाऱ्यांपैकी आहे, म्हणून ते महामोगलान भंती सोबत राहतात. महाकाश्यप भंतेजी हे धुतांगामध्ये, धुतांगमध्ये जे चिवर आहे ना, असं फाटलेलं वगैरे ठिगळांचं वगैरे चिवर असते बघा, त्याला धुतांगधारी, ते अनवाणी पायाने किंवा जंगलात वगैरे राहतात जास्त, तर धुतांगधारी भिक्षू सुद्धा असतात. तर भगवान बुद्ध म्हणाले महाकाश्यप भंतेजी जे आहे ते धुतांगामध्ये आग्रह आहेत, म्हणून त्यांच्या सोबत राहणारे जे भंतेजी आहेत ते धुतांगधारी आहे. लक्षामध्ये. त्यानंतर अनिरुद्ध भंतेजी हे दिव्य चक्षुमध्ये आग्रह होते. मग त्यांच्या बरोबर राहणारे जे भंतेजी होते ना, तर ते पण दिव्य चक्षुमध्ये आग्रह होते. त्यानंतर आनंद भंतेजी जे होते बहुश्रुत होते. बहुश्रुत एकदम म्हणजे प्रज्ञा संपादन करण्यामध्ये ते आग्रह होते. आनंद भंतेजीमुळे सुत्त पिटकाची निर्मिती झाली बघा. म्हणजे भगवंताने जेवढे काही उपदेश दिले ते आनंद भंतेजीला मुखोद्गत होते. असं म्हणतात 84,000 स्कंध उपदेश भगवंताने दिलेले, म्हणजे 82,000 भगवंताने दिले आणि 2,000 भगवंताच्या आग्रह श्रावकाने दिले. तर एवढे प्रवचन कम्प्युटर सारखे पाठ होते आनंदाला. पहिली संगीती झाली भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर, आणि तेव्हा मग विचारलं गेलं की भगवान बुद्धांनी कुणाला उपदेश दिला, कुठे उपदेश दिला, कोणता उपदेश दिला आणि काय उपदेशात सांगितलं. तर जशाच तसे उपदेश आनंदाने बोलून दाखवलेले आहेत बघा. म्हणून प्रत्येक सूक्ताच्या प्रारंभी एवं मे सूतं एकं समयं भगवा सावत्तीय विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्सारामे असं म्हटलेलं आहे. म्हणजे पाली भाषेमधून एके वेळी भगवान बुद्ध अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये राहत होते आणि मग ते पुढचं जे काही आहे ते सांगितलं आनंदाने. असं 82,000 सुत्त पाठ असलेले बहुश्रुतांमध्ये आग्रह होते आनंद. तर त्यांच्यासोबत त्यांच्या मताशी सहमत असणारे किंवा त्यांच्यासारखे समान गुणधर्म असणारे भंतेजी त्यांच्या बरोबर होते. त्या असे एक अनुरुद्धासारखे होते दिव्य चक्षुवाले, आनंदासोबत होते. उपाली भंतेजी होते बघा, विनयामध्ये आग्रह होते. विनयधारी. तर विनयधारी उपाली असल्या कारणाने त्या विनयधारी असणारे जे काही भिक्खू होते ते आपल्या उपाली भंतेजी बरोबर होते. असं एक करून बघा शेवटी देवदत्ताच्या बद्दल भगवंतानं सांगितलं की भिक्षूंनो, तो जो देवदत्त दिसत आहे ना ते पापेच्छा आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये पापी भावना किंवा दुष्कृत्याची भावना, अकुशल चित्ताची भावना, त्याच्यामध्ये तो आग्रह आहे. तर त्याच्या सोबतचे जे लोक आहेत ते तसेच आहे. म्हणजे जसे भांडकुदळ लोकांसोबत भांडकुदळ लोकच राहू शकतात, चोराच्या सोबत चोर लोकच राहू शकतात, भ्रमिष्ट करणाऱ्या लोकांसोबत भ्रमिष्ट लोकच राहतात, दारुड्या लोकांसोबत दारुडे लोकच राहतात, खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांसोबत खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांचंच पडते, नाही का. विहारात जाणाऱ्या लोकांबरोबर विहारात जाणाऱ्या लोकांचंच पडते. जे सिलवान आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, त्यांच्यासोबत तशा लोकांचंच पडते. उलट स्वभावाल्या लोकांचं पडते का? कोणी चांगला असेल आणि कोणी वाईट असेल स्वभावानं, तर ते वाईट स्वभाव आले त्या चांगल्या स्वभावाला यांचं काय घर आहे हो, यांना काय कळते. म्हणजे त्यांना लय कळते. म्हणजे चोरी करणं त्यांच्या मताने चोरी करणं फार चांगलं आहे, त्यांच्या मताने तंबाखू खाणं फार चांगलं आहे, त्यांच्या मताने दारू पिणं फार चांगलं आहे. आणि हे त्या ज्ञानी लोकांना, सिलवान लोकांना म्हणते यांना काय कळते, म्हणते काय काम धंदा नाही, म्हणते हे चालले तिकडे. बघा तुम्ही. म्हणजे त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं की म्हणून आपण आपल्याला चांगलं बनवलं पाहिजे, चांगला स्वभाव आपला तयार केला पाहिजे, चांगल्या लोकांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे, आपण आपल्याला ओळखलं पाहिजे, नाही का. आपण आपल्याला जर ओळखलं तर अवलाद चांगली जन्माला येऊ शकते. मायबाप जर चांगले असतील तर अवलाद चांगली जन्माला येऊ शकते. नाहीतर काही लोक विंचवी सारखे असतात बघा. विंचवी माहिती तुम्हाला? काही मायबाप असे असतात की ते विंचवी सारखे निघतात. कधी विंचीन असत ना, म्हणजे विंचाची मादी. विंचू माहिती का नाही? काय म्हणतात तुमच्याकडे? विंचूच म्हणतात हो सगळीकडे. तर विंचवाची मादी जी असते ती पिल्लांना जन्माला घालते. आणि काय घडते माहिती आहे जन्माला घातल्यावर? ते सारे पिल्ल तिला खाऊन टाकतात. तुम्ही कधी पाहिलं असेल डिस्कव्हरीवर वगैरे बघा, तुम्ही मोबाईल वरती सर्च करा. ते विंचवीचे पिल्ले जन्माला आल्याबरोबर त्या विंचवीला म्हणजे आईला पूर्ण खाऊन टाकतात, ती मरते. तसेच काही लोक या धर्तीवर मनुष्य प्राणी
आपल्या पिल्लांना म्हणजे लेकरांना जन्माला घालतात, लहानाचं मोठं करतात आणि तेच मोठे झालेले लेकर कधी कधी त्या मायबापाला सोडून देतात, बिलकुल पाहत नाहीत, विचारत नाहीत ना, किंवा त्यांना त्रास देतील, सेवा करणार नाहीत, असे निघतात. मग घराघरामध्ये आहे, फक्त कोणाची आशी आहे आणि कोणाची आशी आहे, कोणाची झाकलेली आणि कोणाची उघडी, फरक एवढाच आहे नाही का. मी नेहमी सांगतो, अशा बसल्या बाया सुरुवातीला ना सुनबाई कसं काय, बरं आहे का, सुनबाई चांगली भेटली का वगैरे वगैरे सांगितलं, सासू वगैरे बरी आहे का, सुरुवातीला म्हणते हो सगळं व्यवस्थित आहे वगैरे, आणि जरा बारीक दळायला सुरुवात केली की मग हे दोन्ही अश्रुधारा सुरू होतात आणि मग सांगते, काय म्हणा सांगाव बाई, काय सांगाव दादा, माझं नशीबच फुटलं, असं झालं तसं झालं, बापा बापा बापा, असा पूर येते मग दोन्ही नद्यांना, ते विचारूच नका. आणि त्यामुळे तसा पूरही कोणा येऊ देऊ नये, आपण ऍडजस्ट केलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांना समजून सांगितलं पण पाहिजे, कारण जीवन हे फार अनमोल आहे आणि त्यामुळे आपल्याच मनासारखं सगळ्यांनी वागावं असा पण अट्टहास कधी धरू नये. कारण मुलांचं पहिलं कर्तव्य आहे, बायकोवर तर प्रेम करावंच करावं, पण मायबापावरही प्रेम कमी होऊ देऊ नये, हे मुलाचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. सुनबाईनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आपले सासू सासरे एक दिवस म्हातारे होणारच आहे आणि आपणही म्हातारे होणार आहे. जसे आता त्यांना आपल्या लेकराकडून अपेक्षा आहे, तशी आपल्याला लेकरं होतील आणि ते मोठे होतील आणि आपल्याकडून अपेक्षा करतील किंवा आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू, तर हे चक्र असं गोल गोल फिरते ना. तर म्हणून कोणत्याही सुनाने सुद्धा आपल्या सासू बरोबर, आपल्या सासऱ्या बरोबर प्रेमानं, आईसारखं, वडिलांसारखं वागलं पाहिजे. कारण दिवस बदलतात आणि पुन्हा मग जैसे ते परिस्थिती असते, आपल्याला तसेच लेकरं भेटतात आणि म्हणून सगळ्या सुनांनी सुद्धा आपल्या सासू बरोबर, पण याचा अर्थ असा नाही की सासूने बी एकदमच तिखट वागाव म्हणून. सासूने सुनेची माय बनाव, सासऱ्याने बी सुनेचा बाप बनाव. भगवंताने सांगितलं विशाखामी मातेला आहे, जर समजा सासू सासऱ्यांनी सुनेचे माय बाप बनले नाही का, तर मग ती सुने आपली लेकी सारखी वागेल. आणि त्या सुनेला पण सांगितलं, तू जर कधी सासू सासऱ्यांबरोबर आई वडिलांसारखं वागली तर तुला आई वडिलांचं प्रेम मिळू शकेल. पण बापा हे तर लयच अवघड गणित आहे. घराघरात म्हणायला सोपं आहे, मम्मी मम्मी पप्पा पप्पा म्हणतात खरं बापा, पण मात्र ते तेवढ्या पुरतच, ते विचारूच नका. लय लोक परेशान हो याच्यामुळे. हे सांगतो म्हणजे काय हसण्यासाठी सांगत नाही, तर ही गोष्ट एवढी बिघडलेली आहे घराघरामध्ये आणि म्हणून प्रत्येकाने एकमेकाला समजून घेण्याची फार गरज आहे. आपलंही चुकते ही गोष्ट कायम आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपला झेंडा वर म्हटलं की मग काही खरं नाही. आणि चुकू कोणाचंही शकते, म्हणजे असं नाही की मोठ्या माणसं चूक करू शकत नाही, बिलकुल असं खोटं आहे की मोठ्या माणसाचं चुकत नाही. मोठ्याही माणसांचं चुकते आणि लहानांचंही चुकते. फक्त आपण स्वतःला विचारलं पाहिजे रोज रोज की माझं काही चुकते का, माझ्या बोलण्यामध्ये काही कमी जास्त होते का, माझ्या विचार करण्यामध्ये काही कमी जास्त होते का, माझ्या वागण्यामध्ये काही कमी जास्त होते का. हे जर प्रत्येकाने आपल्या स्वतःला विचारलं तर आपल्यामध्ये असलेले अवगुण हे कमी होतील आणि आपलं जीवन सुखमय बनू शकते. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आई वडील किंवा परिवारातल्या लोकांचा जसा स्वभाव असतो तसे लेकरं आपल्या परिवारामध्ये जन्माला येतात. त्यासाठी रामजी सुभेदारांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. महामाया आणि राजा शुद्धोधनाचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणून जेवढं होईल तेवढं शक्य या दरम्यान गर्भवती मातेनं आणि बाळाच्या पित्याने भगवंताची पूजा वंदना करत राहिलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर थोडं 5-10 मिनिटे ध्यान केलं पाहिजे. आपल्या चॅनलवरती आनापान सती साधनेचं एक व्हिडिओ आहे, तो सकाळी उठल्यानंतर असं लावून द्यायचा. डोळे बंद करायचे. मांडी घालून बसता येईल तर मांडी घालून बसायचं, असं खुर्चीवर बसता येत असेल तर खुर्चीवर बसायचं. एकदम स्थिर शरीर ठेवायचं, असं बसायचं एकदम स्थिर. आणि आपला जो नैसर्गिक श्वास आहे, जो आपण बाहेर सोडतो आतमध्ये घेतो, ज्या श्वासामुळे आपण जिवंत असतो, त्या श्वासाला आपलं अनुभवायचं. डोळे बंद करायचे, तोंड बंद ठेवायचं आणि नॉर्मल श्वास जसा आहे तसा या नाकपुड्यांमधून आतमध्ये कसं येतोय, बाहेर कसा पडतोय त्याच्यावरती पूर्ण फोकस. नॉर्मली असं त्याचा स्पर्श कुठे होत आहे, तर थंड आहे की गरम आहे, या प्रक्रियेला पाहून आपलं मन एकाग्र करायचं. आणि मग मन एकाग्र झालं, 5-10 मिनिटे जेवढं बसता येईल तेवढं असं श्वासाला पाहत पाहत बसायचं. आणि त्यानंतर डोळे बंद ठेवूनच सगळ्या प्राणी मात्रांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना करायची.
कशी मंगल मैत्रीची भावना करायची की सर्व प्राणी दुःखातून, रोगातून, संकटातून, त्रासातून, भयातून, वेदनेतून मुक्त हो, सर्वांना सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो, सर्वांच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होत राहो, अशा प्रकारची सद्भावना अगोदर सर्व प्राणी मात्रांच्या प्रती करायची, नंतर मग आपल्या प्रती करायची. मला पण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त हो, माझी दुःखातून, रोगातून, संकटातून, त्रासातून, भयातून मुक्तता हो. नंतर बाळाच्या प्रती पण करायची, माझ्या बाळाला चांगलं आरोग्य लाभो, माझी प्रसूती खूप चांगल्या प्रकारे हो, माझ्या बाळामध्ये बुद्धाचे, धम्माचे, संघाचे गुण उतरो, नाही का. माझं बाळ शीलवान असावं, माझं बाळ दानी असावं, माझं बाळ ध्यानी असावं, माझं बाळ माता पित्यांची सेवा करणारं असावं, अशा प्रकारचा सद्भाव, आणि तोही एकाग्र चित्ताने डोळे बंद करून आपल्या बाळाच्या प्रती आपण करत राहिलो पाहिजे. आणि रोज आणि जेवढा वेळ मिळत राहील तेव्हा मग नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स म्हणत राहायचं. एकाग्र चित्ताने काम करताना, काही बसताना, उठताना, चालताना बुद्धं शरणं गच्छामी म्हणत राहायचं. इतिपिसो भगवा अरहं वंदना जी आहे ती वंदना म्हणत राहायची. रात्री झोपताना सुद्धा असं जेव्हा अंग टाकतो आपण तेव्हा सुद्धा आपल्या श्वासाला पाहून ध्यान करायचं, मंगल मैत्री करायची. शांत झोप लागते, स्वप्न पडत नाही. ध्यानामुळे खूप फायदे आहे, ते प्रॉपर ध्यान आपण करत राहायचं. दोघांनी पण करायचं. परिवाराने बाबा आई जाऊन आले ध्यानाला, त्यांना पण ध्यानाची माहिती आहे, तर ध्यान करत राहायचं. ध्यानाने खूप फायदे होतात बाळासाठी आणि लेकरासाठी, बाळाच्या गुणवत्तेसाठी. तर शक्य होईल तेवढं ध्यान करत राहायचं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दान पुण्य करत राहायचं. जे म्हणून काही शक्य आहे ते दान पुण्य करत राहायचं. बाळासाठी दान पुण्य करत राहायचं. त्याचा स्वभाव कसा बनला पाहिजे दानी. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले शील पालनाचा भाव सुद्धा आपण बाळगला पाहिजे. शील भावना आपण करत राहावी. आणि हे सातत्याने प्रियंका ताई, शुभम आणि संपूर्ण परिवार करीत राहील. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. आज इथे पूजनीय भिक्षू संघास आपण बोलवून काशाय वस्त्र, चिवरदान, परिष्काराचं दान, अर्थदान, फळदान देऊन एक महान असं पुण्य बाळाच्या साठी आपण संपादित करीत आहात. या पुण्य प्रभावामुळे, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेमुळे आपल्या परिवारात जन्मास येणाऱ्या बाळाला सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहावे. बाळ निरोगी आणि एकदम गुणवत्ता प्राप्त बाळ असावे. बुद्ध धम्म संघाचे गुण त्या बाळामध्ये उतरावेत. अशा प्रकारचे आणि माता पित्याला सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आरोग्य, आयुष्य लाभावे. परिवाराला सुद्धा सुख शांतीचं जीवन प्राप्त होत राहावे आणि सुखपूर्वक प्रसूती व्हावी, अशी सद्भावना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.